ॲक्च्युली दोघांचं कौतुक आहे, यात वाद नाही. म्हणजे अभिनयाविषयी जर विचार केला आपण, अभिनयाविषयी कोणाचं छान आहे असं काही नाही, दोघांनी सुंदर केलं आहे. पण अजिंक्यविषयी जर बोलायला गेलं, जबरदस्त यार. म्हणजे मी तर खूप दिवसांनी बघितलं त्याला चित्रपटात. अ, आणि ज्या पद्धतीने त्याचे काही डायलॉग्स दिलेत ना त्याला, जे रायटिंगमध्ये खूपच जबरदस्त आहे. म्हणजे ठीक आहे, या चित्रपटाविषयी आता असं असू शकतं की बरेचसे लोक, म्हणजे जेव्हा टीजर जेव्हा आलेला तेव्हा आपण याविषयी टॉपिकवर डिस्कस केलं, त्यामुळे त्या टॉपिकवर नाही, आता एक्सपिरियन्स कसा होता त्याविषयी जर बोलायला गेलं, देअर आर मेनी पीपल ज्यांना स्टोरी लाईन खूप स्लो वाटू शकते, कारण प्रेझेंटेशन पण तसंच आहे. पण कारण हा टॉपिकच थोडा वेगळा, इट्स नॉट दॅट टाईप ऑफ लव्ह स्टोरी. पण काही काही डायलॉग्स वगैरे आहे ना, ते खूपच वेगळे वाटतात. म्हणजे मे बी होऊ शकतं की जेन झीवाल्यांना नाही आवडणार, पण बाकी बरीचशी अशी ऑडियन्स आहे जी ज्यांना हा चित्रपट आवडू शकतो. आता फक्त प्रश्न हा आहे की की का ते ऑडियन्स, म्हणजे ते थिएटर कडे ॲट्रॅक्ट होतील की नाही, त्यावर आहे बाकी. कारण काही काही ऑडियन्स असते जे OTT वगैरेची वाट बघणारी, आणि पर्टिक्युलरली ठीक आहे, यांनी थोडंफार प्रमोट केलं आहे वाटतं चित्रपटाला, काही काही आर्टिकल्स वगैरे वाचत होतो मी याच्याविषयी. बाकी चित्रपट स्टोरी टेलिंग, कॅरेक्टर डेव्हलपमेंट छान आहे. एकदा बघायला तर नक्कीच तुम्हाला आवडेल असं माझं मत आहे. मी नाही म्हणणार खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टोरी लाईन आहे वगैरे, इट्स अबाव ॲव्हरेज, 5 मधून 3 स्टार देईल. बॅकग्राऊंड ठीक आहे, BGM जे आहे ते इंटरेस्टिंग आहे, काही ठिकाणी मजा येते. पण ज्या पद्धतीने डायलॉग रायटिंग वगैरे आहे ना, ते मस्त वाटतं. बाकी तुम्ही चित्रपट बघितला असेल तर नक्की सांगा कसा होता.